बापू आले भाई कॅमेरा हात खाली घ्या बापू. बापू नको, बापू नको, बापू नको, बापू. गेल्या 2 दिवसापासून आपण जे बातमी बघतो त्या बातमीमध्ये कोणी लवांडे म्हणून विलास लवांडे म्हणून एक ग्रस्त आहे, त्याने नको ती टीका टिप्पणी या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये जे काही ज्यांची 250-300 वर्षांची जी परंपरा आहे त्याने व्यवस्थित चालू ठेवली अशा चांगल्या कीर्तनकारावरती त्याने आक्षेप घेतला आणि तो फार चुकीचा आहे. म्हणून आम्ही सर्वजण मिळून त्या लवंडेवरती एक जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्वरित या ठिकाणी सरकारने सुद्धा या बाबीची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि त्याच्यावरती कठोर असे शासन किंवा कारवाई ही झालीच पाहिजे ही आमची वारकऱ्यांची मागणी आहे. आणि जर ही त्वरित जर झाली नाही तर याचे परिणाम नंतर मात्र तुम्हाला सगळ्यांना वारकरी संप्रदायाची ताकद काय असते हे सगळ्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. हो, आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून मग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका अशी तुम्हाला सरकारला विनंती करतो. रामकृष्ण. मऊ मेना होन मऊ आम्ही विष्णुदास कठीण वज्रासू भेदू ऐसे भले तरी देव कासेची लांगोटी नाहीतरी नाठळाची माती हानू काठी. हा आमचा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं खांद्यावर पताका घेऊन चालणारा हा संप्रदाय, पण तोच जर झेंडा उलटा केला तर दांडा होतो हे खऱ्या अर्थाने या लोकांनी विसरू नये. गेल्या 2 दिवसापूर्वी कोण विलास लवांडे नावाचा कोण लफंगा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा काही प्रवक्ता वगैरे काहीतरी आहे त्यांनी जे वारकरी संप्रदाय जे अर्धव्य आहे ज्यांनी ही वारकरी संप्रदायाची परंपरा अगदी 200-250 वर्षापासूनची वंश परंपरागत ही परंपरा जी आहे त्यांनी जोपासली ही वारकरी मंडळी आहे. सर्वांचं श्रद्धास्थान आहे, आदरस्थान आहे आणि ह्या महात्म्यांना अगदी खालच्या भाषेमध्ये घुसखोर म्हणून ज्यांनी हिनवलं ज्यांनी बोलला तर त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी. अन्यथा हा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरून आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शासनालाही या ठिकाणी आपलं जाग आणल्याशिवाय राहणार नाही. नव्हे आम्हाला रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करायला आपण भाग पाडू नये. आम्ही हे नम्र निवेदन या ठिकाणी सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब त्याचबरोबर सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे हे दिलेलं आहे. सरकारने याची कुठंतरी दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. अन्यथा हे आंदोलन आता खूप शांततेनं झालेलं आहे. उग्र आंदोलन रस्त्यावर उतरून हा वारकरी संप्रदाय करेल याची नोंद घ्यावी. मी माझ्या तालुक्याच्या वतीनं आमच्या दिंडोरी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी नम्र असं निवेदन या शासनाला करत आहेत. शासनाने निश्चित याची नोंद घ्यावी. धन्यवाद. रामकृष्ण.